याच्यावर नो पार्किंग करण्यात येईल। पुढची बातमी, कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला। दुसरीकडे 1 जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत। आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून 1 जानेवारीला रात्री 12 वाजेपर्यंत पुणे नगर हायवेवरची वाहतूक बंद असेल आणि या मार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। अभिवादनासाठी येणाऱ्या वाहनांच्या किंवा या वाहनांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे इतर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेनं केलंय। शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव भीमाला आत्ताच सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली। स्वतः कलेक्टर आपल्यासोबत आहेत, सीपी सर आहेत। सर, काय सांगाल, कशी तयारी? या वर्षीची तयारी गेल्या 2 महिन्यापासून आपण सुरू केलेली आहे। गेले 2 वर्ष कोरोनामुळे नियंत्रित स्वरूपामध्ये गर्दी होती, परंतु ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात लोक अनुयायी येतील हे गृहीत धरून प्रशासनाने मी सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यापासून तयारी सुरू केलेली आहे। यावर्षी आपण गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पट पार्किंग केलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणात पार्किंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले आहेत। दोन्ही दिशेला जवळपास 30 पार्किंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले आहेत। त्याचंही काम जवळपास संपलेलं आहे। त्याचप्रमाणे यावर्षी 100 बसेस जास्त आपण ठेवलेल्या आहेत PMPLच्या, आणि चांगल्या बसेस ठेवल्या आहेत। ड्रायव्हरची 3 शिफ्टमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे। पाण्याचे टँकर गेल्या वर्षीपेक्षा 60 आपण जास्त ठेवले आहेत। यावर्षी 130 पाण्याचे टँकर्स ठेवले आहेत। मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाचा स्टाफ आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। आपल्यासोबत स्वतः सीपी सर तुम्ही स्वतः आता पाहणी केली, बंदोबस्त कसा आहे, किती फोर्स आहे का? नाही, बंदोबस्त आपण चांगल्या प्रमाणे डिप्लॉय केलेला आहे। मागील वर्षपेक्षा सुद्धा जास्त आहे। 5000 कर्मचारी, 500 अधिकारी, 15 डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस रँकचे अधिकारी आहेत, 4 ॲडिशनल CPs आहेत, जॉईंट CP आहेत, मी आहोत, 7 SRPची तुकड्या इथे आहेत। त्याशिवाय 1000 होमगार्ड्स आणि भरपूर वायरलेसचे SDRFच्या एक तुकडी येणार आहेत। सर्व प्रकारचा एक चांगला बंदोबस्त आपण ठेवलेला आहे। ट्रॅफिकबद्दल विशेष आपण काळजी घेत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर पुढची बातमी आहे, एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ आसामच्या गुवाहाटी इथल्या मानस राष्ट्रीय उद्यानातला असल्याची माहिती मिळाली आहे। सफारीसाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाच्या मागे एक गेंडा धावताना दिसला आणि या गेंड्यानं अचानक पाठलाग सुरू केल्यामुळे पर्यटकांची चांगलीच भंबेरी उडाली। दरम्यान या घटनेमध्ये कुणालाही काही दुखापत झाली नाही, मात्र जीपमधील एका जोडप्याच्या मागे हा गेंडा लागला आणि साहजिकच चालकानं जीपचा वेग वाढवला। मात्र त्यांना या अंगावरती येत असलेल्या संकटापासून दूर काही जाता येत नव्हतं, कारण त्यांच्या पुढे इतर काही पर्यटकांच्या सुद्धा गाड्या होत्या आणि त्या गाड्यांचा वेग फार कमी होता। त्यामुळे मागे काय घडतंय याची त्यांना कल्पना नव्हती। त्यामुळे हा गेंडा मागे लागलेल्या पहिल्या जीपमधील पर्यटकांना मोठ्यानं आरडाओरडा करावा लागला। त्यानंतर अखेर सर्वांनाच गेंडा मागे लागल्याचं समजलं आणि सर्वच वाहनांनी धूम ठोकली। चलो 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 यानंतर आपण बुलेटिनमध्ये पाहूयात वेगवेगळ्या क्षेत्रात